राजाच्या विसर्जनाला ग्रहण का लागलं? ग्रहणाचे वेध लागले होते. ग्रहण सुरू व्हायला अवघे काही मिनिटं बाकी होते आणि अशा परिस्थितीत रात्रीच्या अंधारात लालबागच्या राजाचे विसर्जन झाले. राजाच्या विसर्जनाला ग्रहण लागलं कारण गुजरातचा तराफा आणि लालबागच्या कार्यकर्त्यांचे चुकलेले अंदाज. राजाच्या विसर्जनाचा खरा मान होता तो कोळी बांधवांचा, पण मंडळाने कोळी बांधवांना डावलून लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनलेला तराफा वापरायचं ठरवलं. पण बाप्पाची मूर्ती तराफ्यावर चढवेपर्यंत मंडळाच्या कार्यकर्त्यांना ब्रह्मांड आठवलं. 7 सप्टेंबरला सकाळी 10च्या सुमारासच लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला होता. पुढच्या तास 2 तासात राजाचं विसर्जन होणं अपेक्षित होतं, पण बाप्पाला विसर्जनासाठी चौपाटीवर आल्यानंतर सुद्धा 12 तास वाट पाहावी लागली. त्यातील काही तास तर लालबागचा राजा 4 ते 5 फूट पाण्यात अडकून बसला होता. गिरगाव चौपाटीवर विसर्जनादरम्यान आलेली भरती आणि खास गुजरातहून विसर्जनासाठी आणलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवताना झालेली कसरत यामुळे राजाच्या विसर्जनाला यंदा 36 तासांपेक्षा अधिक काळ लागला. पण अखेर रात्री उशिरा लालबागच्या राजाचे विसर्जन झाले. पण या सगळ्यानंतर लालबागच्या मंडळावर भाविकांनी सडकून टीका केली. तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.